खड्ड्यात झाडे लावून ठाकरे गटाचा अनोखा निषेध. कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि असं असताना रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांनी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाधिकारी विराज पाटील, शहर प्रमुख मनजित माने यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बिनखांबी गणेश मंदिर परिसरामध्ये अनोख्या पद्धतीने केलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान यावेळी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी शिवसैनिकांनी थेट खड्डेमय रस्त्यांमध्ये झाडे रोवून अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. 100 कोटींचा निधी गेला कुठे आणि रस्ते अजूनही खराब का, असा सवाल उपस्थित करत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची आणि रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची आक्रमक मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. आज अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या रस्त्यांची परिस्थिती बघितली तर चिंधड्या उडवलेल्या आहेत. कोल्हापूरकर हैराण झालेत. पर्यटक येणारा अक्षरशः शंक करतोय आणि कोल्हापूर बदनाम करतोय. ही जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधींनी आमची फार निराशा केली आहे. पालकमंत्र्यांना भेटलो, तुम्ही लक्ष घाला. तर प्रॉपर्टी काढून कदाचित आमचं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कमी केले का ह्या मला शंका यायला लागलेली आहे. आयुक्त नुसते बैठका घेत आहेत, इशारे देत आहेत आणि काहीच करत नुसते आश्वासन देत आहेत. नुसते इशारे देऊ नका. महापौर साहेब म्हणतायत माझं कोल्हापूर माझी जबाबदारी. ही जबाबदारी कुणाची आहे महापौर साहेब? कुठली जबाबदारी तुम्ही पार पाडली एकदा सांगा ना कोल्हापूरकरांना. किती महिने झाले तुम्ही महापौर होऊन? अशी परिस्थिती झाल्यानंतर कोल्हापूर बदनाम होत्या. नगर अभियंता आमचे काय करतायत? ते ठेकेदार कारवाई करत नाही. तुम्ही माहिती घ्या, आता आपण एकाच वेळा ठेकेदार कारवाई केली. कारण ठेकेदार पूर्वी काही लोकपतींना कमिशन द्यायचं, आता ते पार्टनर झालेले आहेत. मग कारवाई कोणावर करायची? कारवाई जर ठेकेदार केली तर नगर अभियंती खुर्ची जी आहे ती अडचणीत येते. त्यामुळं संभ्रम अवस्था आहे. हे कोल्हापूरकर चक्रव्यूह अडकलेले आहेत आणि तो फोडायचा असेल, बाहेर पडायचा असेल तर भविष्यात कोल्हापुरातील जे मंडळी आहेत, कोल्हापुरातील जे गणेश उत्सव मंडळ आहेत, जे तालिमी आहेत, त्यांना विनंती करीन आता कोल्हापुरात प्रसिद्ध जे काय ते हातात घेऊन उतरा आणि तर तुम्हाला आम्हाला कोल्हापूर चांगले मिळतील, रस्ते चांगले मिळतील. खरं तर पैसा झाला मोठा आणि रस्ता झाला खोटा, अशी या कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे. राज्य शासनाने शेकडो कोटी या कोल्हापूर शहरासाठी दिले, पण ते कुठे गेले? बहुतेक लोकप्रतिनिधी जे बॅनरबाजी करतात त्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशात गेलेल्या या रस्त्यांवरून दिसून येते. आज मी इथं बिनखांबी परिसरात उभा आहे. पुढे गेला तर बिंदू चौक आहे, दसरा चौक आहे, मला सांगा सायबर चौक आहे. वेगवेगळ्या भागात अक्षरशः एखादा भूकंप झाल्यासारख्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे. त्यात डांबर पण दिसत नाही. मग या लोकप्रतिनिधी असतील किंवा या अधिकारी असतील, यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांना लाज वाटली पाहिजे. आज गाडीवरून रस्त्यावरून लोक जाताना पाठीच्या हाडे किळकिळीत यायला लागलेत, गाड्यांचे अपघात व्हायला लागलेत, लोक अक्षरशः दुःखी व्हायला लागलेत, अधू व्हायला लागलेत आणि या लोकप्रतिनिधींना अजून देखील जाग येत नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज खड्ड्यामध्ये झाडं लावून आंदोलन केलेलं आहे. एक अनोखं आंदोलन. येणाऱ्या काळात जर या लोकप्रतिनिधींनी आणि या टक्केवारी इथल्या सगळ्या बादशांनी जर रस्त्यांची अवस्था आमच्या कोल्हापूरकरांची चांगली केली नाही तर यांना आम्ही कोल्हापूर शहरात फिरकू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.